आज आम्ही सगळे खडकवासलाच्या भागामध्ये नांदेड गावामध्ये आज आम्ही आलेलो आहोत। गेले अनेक दिवस सातत्याने ह्या भागात रोगराई जी वाढते त्याचा आढावा, पाण्याची काय परिस्थिती आहे, लोकांमध्ये प्रचंड भीती आणि अस्वस्थता आहे, याच्यासाठी आम्ही आता व्हिजिटला आलेलो आहोत। आज योगायोगाने पुणे जिल्ह्याची डीपीडीसीची मीटिंग ही आहे। त्याच्यात गेले अनेक दिवस आम्ही पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन बरोबर ह्या गोष्टीचा फॉलोअप करतोय। हा विषय मी आजच्या डीपीडीसी मध्ये चर्चेला विनंती करणार आहे प्रशासनाला घ्यायला, आणि पुढे कसं जायचं, काय खरं रूट कॉज आहे याचा सायंटिफिक टेम्पर जे व्यवस्थित तज्ञांशी बोलून पुढे कसं जायचं आणि गोष्ट तातडीने कशी थांबवता येईल, हा खरं तर आउटब्रेक आहे। तर हा आउटब्रेक कसा थांबवता येईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत। पण म्हणजे खरं तर एक 10 दिवसापूर्वीच मी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला एक मीटिंग घेतली होती, आणि त्या मीटिंगमध्ये हे पाण्याच्या प्रदूषणाच्या बद्दल सगळ्यांनीच खूप कंप्लेंट्स केल्या होत्या, त्याची चर्चा मागितली। आणि गेली 10 वर्ष मी स्वतः केंद्र आणि महाराष्ट्र सरकार आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला सातत्याने पत्र लिहिते की या भागात जसं शहर वाढत चाललंय, अनेक ग्रामपंचायती त्या काळात होता, कॉर्पोरेशनमध्ये ती गावं नव्हती, एसटीपी प्लांट्स, आणि कॉर्पोरेशनमध्ये अनेक भाग असे जिथे एसटीपी प्लांट्स नाही आहेत तरी बिल्डिंग झालेले आहेत, त्यांना ओसीज मिळालेले आहेत। हा सगळा जो प्रश्न आहे हा अर्बन प्लॅनिंग फेलियर असं म्हणावं लागेल। असं आत्ता तरी ही परिस्थिती दिसते। आता पुढच्या एक 8-10 दिवसात जेव्हा आपल्याला लॅब्स मधून रिपोर्ट्स येतील, यातले तज्ज्ञ बोलतील, तेव्हा आपल्याला जास्ती खरं तर कळेल। पण आत्ता पुरतं असं वाटतंय, आत्ता जी प्राथमिक माहिती येते की अर्बन प्लॅनिंग, अर्बन पोल्युशन, प्रदूषण, मग पाण्याचं असेल, हवेचं असेल, या सगळ्या विषयांमुळे रोगराई आज वाढत चालली। आणि ह्याच्यासाठी तातडीने सरकारने, आपल्याला आठवत असेल, स्मार्ट सिटी नावाचा एक कॉन्सेप्ट 10 वर्षापूर्वी केला होता। करोडो रुपये केंद्र सरकारने त्या काळात पाठवले होते, त्यातले 100-150 कोटी रुपये मला वाटतं ते ॲडवायझरी कन्सल्टंट्सलाच दिले होते, मला आठवतंय। आणि त्याच्यामुळे स्मार्ट सिटी पुणे आणि पिंपरी चिंचवड केलं होतं, ती खरंच गेल्या 10 वर्षात किती स्मार्ट झालेली आहे, किती त्याच्यात सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे, किती ट्रॅफिक सुधारलाय, किती कचऱ्याचं नियोजन झालंय, किती आजारपणं वाढली आहेत का कमी झाली आहेत, या सगळ्याचा एक आढावा आणि एक रिपोर्ट काढणं गरजेचं आहे। आपण सगळेच टॅक्स भरतो, आपण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळेच नागरिक जबाबदारीने काम करत असतात। मग प्रशासन कुठे कमी पडतंय आणि का कमी पडतंय याचा आढावा आणि एक अतिशय, मला असं वाटतं, गोखले इन्स्टिट्यूट किंवा अशा कुठल्या तरी संस्थेने याचा अभ्यास करून सरकारला एक तातडीने रिपोर्ट द्यायची गरज आहे। आणि हे पाण्याच्या प्रदूषणाबाबतीत मी फक्त पुण्याचा भाग होत नाही, माझ्या लोकसभा मतदारसंघात उजनीचं धरण असेल, नीरा नदी असेल, अनेक ठिकाणी प्रचंड प्रदूषण आहे। आणि ह्याचा आम्ही सातत्याने केंद्र सरकारकडे गेले 10 वर्ष मी स्वतः अनेक पत्र लिहिलेली आहेत। त्यामुळे हे अतिशय गंभीर विषय आहेत, सरकारने ह्याच्याकडे फार गांभीर्याने बघितलं पाहिजे। आणि आम्ही याला विरोधात असलो तरी सरकारला ह्या बाबतीमध्ये पूर्ण ताकदीने सहकार्य करायची आमची भावना आहे, आमची भूमिका आहे। पण आमच्या नागरिकांना वेठीस धरू नका तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे। शेजारच्या विहिरीचे नमुने तपासणीसाठी दिले, पाणी तपासणीसाठी, तर प्रक्रिया केल्याशिवाय हे पाणी पिणं योग्य नाही असं त्या अहवाल आलेला आहे। त्या अहवालामधूनच कळतंय ना आपल्याला काय परिस्थिती आहे, जे पाण्याचं आणि हवेचं प्रदूषण, कारण का इतकं कन्स्ट्रक्शन एकाच वेळी चाललेलं आहे। विटांच्या फॅक्टऱ्या आहेत, त्या फार कष्ट करून आम्हाला बंद कराव्या लागल्या। अनेक, कुठली ती प्राईड सिटी ना, प्रयाजा सिटी, मला आठवत आहे, तिथे कॉन्क्रीटचे प्लांट्स आहेत त्या प्रयाजा सिटीमध्ये। मी स्वतः तिथे कधी ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले। मला पुणे म्युनिसिपल कमिशनरनी शब्द दिला होता की ते बंद होईल आणि तिथे प्रदूषण कमी होईल। तिथल्या बिल्डिंग मधल्या सगळ्या लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांना सारखा खोकला होत असतो, कारण का तेवढंच तिथे वायू प्रदूषण आहे। तशीच पाण्याची परिस्थिती पुण्यात अनेक वर्ष आहे, आणि ते अति व्हायच्या आधीच
आम्ही त्याची नोंद केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला, जशी गंगा साफ करण्यासाठी, गंगा साफ करण्यासाठी केंद्र सरकारने एवढा मोठा निधी दिला, त्याचा आढावा नक्की रिपोर्ट आला नाही. त्या काळात उमा भारतीजी त्याच्या मंत्री होत्या. आता उमाजी खासदारी नाही आहेत आणि उमाजी आज मंत्री नाही आहेत, पण त्यांच्या काळात हा मोठा उपक्रम सुरू केला होता. त्याचं पुढे नक्की काय झालं, त्याचं काय ऑडिट आहे याची माहिती आमच्याकडे नाही. अनेक वेळा आम्ही मागितलेली आहे. तसंच पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रातल्या या सगळ्या प्रदूषणाचा एक डिटेल आढावा घ्यायची वेळ आलेली आणि ते अर्जंट आहे. म्हणजे इट्स अ रेड अलर्ट. मला विहिरीचं पाहणी केली, त्यानंतर पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी सांगितलं की ह्या विहिरीचं पाण्याच्यामुळेच या रोगाचा प्रसार झालाय. तर महापालिकेचे अधिकारी म्हणतात की या विहिरीच्या पाण्याचा काही संबंध नाही. नेमकं खोटं कोण बोलतंय? मला असं वाटतं हा खूप गंभीर आरोप आपण करताय किंवा मीही चॅनल्सवर ते पाहिलेलं आहे. मी श्री आबिटकरांना आज फोन करणार आहे आणि माझ्या ज्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे काम करते याचा डिटेल रिपोर्ट त्यांच्याकडून घेणार आहे. कारण का लोकप्रतिनिधी म्हणून मलाही कळलं पाहिजे ना, कारण का प्रशासन एक सांगताय आणि मंत्री एक सांगताय. कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार दिले जात आहेत असं सांगितलं जात आहे, मात्र त्या रुग्णालयात न्यूरोलॉजिस्टच नाहीये. महापालिकेकडनं अशी कोणती जे काही पद असतं ते मंजूरच करण्यात आलं नाहीये. जीपीएस असा आजार आहे जो न्यूरॉन संदर्भात आहे, त्यामुळे तिथे नागरिक पण जाऊ शकत नाही किंवा रुग्ण जाऊ शकत नाही. साधारणपणे सरकारने एकच हॉस्पिटल का करावं? जेव्हा असा एपिडेमिक येतो किंवा अशी कुठली अडचण येते तेव्हा का नाही आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा आणि सरकार तुमचं सगळं जी हॉस्पिटलचा खर्च असेल तो मोफत केला पाहिजे सरकारने. कारण काही सरकारची चुकी आहे ना. सरकारच्या निष्क्रिय कामामुळे ही रोगराई पसरते. त्याच्यामुळे ह्याला नैतिक हा शब्द जरा या सरकारबद्दल विचार करून वापरावा लागतोय दुर्दैवाने. पण काहीतरी नैतिकता या सरकारने ह्या बाबतीत तरी दाखवली. शहरी गरीब योजनाबाबत यांना मोफत उपचार दिले जात आहेत असं सांगितलं जात आहे, पण त्याच्यासाठी अट आहे की आधार कार्डवर पुण्याचाच ऍड्रेस आमची मागणी आहे की आमच्या भागामध्ये आमच्या घराच्या जवळ आणि चांगली सोय द्यायची जबाबदारी ही पुण्याच्या प्रशासनाची आहे, महाराष्ट्र सरकारची आहे. आज डीपीटीसी मध्ये मी मागणी करणार आहे की पुण्यामध्ये कुठलाही, शेवटी तो नागरिक आहे हो, या देशाचा नागरिक आहे. तुम्ही काय आधारवर आता आधार काढून चेक करणार आहे का कुठला पेशंट कुठला आहे? ही माणुसकी आहे, हे सरकार आहे आणि हे सरकार सेवेसाठी आलंय का फक्त दादागिरी आणि एक्स्टॉर्शन करण्यासाठी आलंय? माझी मागणी आज डीपीटीसी मध्ये राहणार आहे की प्रत्येक रुग्ण, मग तो कुठलाही असू दे, तो जर इथे आला आणि हॉस्पिटलच्या दारात गेला तर त्याला मोफत सेवा ही मिळालीच पाहिजे, ही आमची आग्रहाची भूमिका आहे. दुसरीकडे ही जी समाविष्ट गावं आहेत या गावांमधली पाणीपट्टी 20% वाढवण्याचा प्रस्ताव आहे तो स्थायी समितीसमोर महानगरपालिकेने ठेवलेला आहे. एकीकडे शुद्ध पाणी या नागरिकांना मिळत नाहीये, दुसरीकडे अशा पद्धतीने पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला. आम्ही पाणीपट्टी वाढवू देणार नाही आणि जर पाणीपट्टी वाढवली आता या परिस्थितीत तर आम्ही ताकदीने आंदोलन करू आणि आम्ही पाणीपट्टी वाढवू देणार नाही. या भागातला मेन प्रश्न आहे फिल्ट्रेशन प्लांट. आपण गेली 15 वर्ष इकडल्या खासदारात 4 टर्म आहे, अगदी खडकवासला धरण अख्खं पूर्ण पोल्युटेड आहे. सगळं ड्रेनेजचं पाणी येतं, सगळ्या सोसायटी आहेत, हॉटेल, फार्म हाऊस, वेंकीज कंपनी, त्याच्यावर अद्याप काहीच कारवाई होत नाही. बेसिक तिथनं सगळं पोल्युशन होतं. अगदी बरोबर आहे तुमचं. ह्याच्यासाठी मी अनेक वेळा श्री भूपेंदर यादव जे केंद्र सरकारचे या विषयाचे मंत्री आहेत त्यांचीही भेट घेतलेली आहे. कारण पुणे आणि आजूबाजूच्या सगळ्याच भागामध्ये पाण्याचं आणि वायूचं प्रदूषण हे अतिशय गंभीर विषय आहे. त्यांनी अनेक वेळा संवेदनशीलता दाखवलेली आहे. मला दरवेळी जेव्हा जेव्हा या विषयावर त्यांनी सांगितलंय की मी महाराष्ट्र सरकारशी बोलीन आणि आम्ही मार्ग काढू. योगायोगाने कालच सकाळी 7:30 वाजता माझी आणि भूपेंदर यादवांची ह्या विषयाची चर्चा झालेली आहे. त्यांनी मला शब्द दिलेला आहे की ते महाराष्ट्र सरकारशीही बोलतील. काल सकाळच्या आमच्या फोनवरच्या चर्चेतून उद्या मी आजच रात्री दिल्लीला जाणार आहे. उद्या पार्लमेंटचं सेशन सुरू होणार आहे. मी पुन्हा दिल्लीला जाऊन कालची आमची सकाळची माझी आणि भूपेंदर यादवजींची चर्चा झाली ती पुढे नेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्याकडून एक्सपर्ट, तज्ज्ञ, निधी या सगळ्याची मागणी आपल्या संपूर्ण भागासाठी आणि महाराष्ट्रासाठी मागणार आहे. हा परिसर जो आहे तो जिल्हा परिषदेकडेच आहे, आरोग्य विभाग महापालिकेकडे नाही हँडओव्हर झालेला. म्हणजे आता इथं प्राथमिक आरोग्य केंद्रच आहेत आपल्याकडे जिल्हा परिषदेचे. हे बघा, ही कारणं झाली
निमित्त आहे फक्त प्रशासनाला पळवाट काढण्याचं. प्रशासन कशाला म्हणतात? प्रशासनाने ओनरशिप घेतली पाहिजे. कोण कुठल्या ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात असे आरोप नाहीत. त्यांना नाही त्यातून पळ काढता येईल. आणि डीपीटीसी मध्ये हे मी सगळे आज विषय मांडणार आहे. बीडमध्ये दादांनी पुन्हा एकदा सगळ्या तिथल्यांना आज तिथले स्वीकारलं पालकमंत्रीपद आणि तिथे बोलताना अगदी दमबाजीची भाषा केली. सगळे मी खपून घेणार, मोक्का लावेन, आजूबाजू खंडणी कोण मागत असेल तर त्याला मी मोका लावायला पाठीमागं पुढं बघणार नाही असं दादांनी त्या ठिकाणी एक वक्तव्य केलं. सज्जड दम दिलाय दादांनी. सज्जड जम दिलाय, कोणाला दिलाय ते काही लक्षात येत नाही. तर माझे काही प्रश्न आहेत या सगळ्या विषयाबाबत आणि ते सरकारला दिसून आहे की जे गेले 51 दिवस, आज 51वा दिवस आहे, संतोषचा खून झाला त्याच्यानंतर 51 दिवसामध्ये आज अजूनही एक खुनी फरार आहे. आजही आज 51 दिवस झालेले आहेत. मला या सरकारला आठवण करून द्यायची आहे की एक खुनी फरार आहे. मग तो कुठे फरार आहे? असा कसा फरार झाला याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. त्याच्यानंतर अनेक आरोप झालेले आहेत. एक तर बीडमध्येच हार्वेस्टरचा घोटाळा, त्याच्यानंतर बीडमध्ये आणि बारामती लोकसभा मतदारसंघात हार्वेस्टर, पीक विमा घोटाळा, हे 2 मोठे घोटाळे झालेले आणि त्याचे कागदपत्र हार्वेस्टर आणि पीक विमाचे हे सगळे तुमच्या चॅनल्सवर आहेत. आणि हार्वेस्टर आणि पीक विमाचा घोटाळा झाला याची कबुली आत्ताचे जे शेती मंत्री आहेत श्री कोकाटे यांनी ते कबूलही केलेलं आहे की हो, हार्वेस्टरचा घोटाळा आधीच्या शेती मंत्र्यांकडून झालेला, मंत्रालयाकडून झालेला आहे. तर हार्वेस्टर घोटाळा आणि पीक विमा घोटाळा या दोन्हीची बीडमध्ये, बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्हा आणि राज्यात आणि कुठे कुठे झाला असेल या दोन्हीची माहिती महाराष्ट्र सरकारकडे आहे. ती पाठवलेली आहे. याचा पुढे काय झालं याचं उत्तर सरकारला दिलं पाहिजे. आणि 3 महत्वाचे मुद्दे जे बीड संदर्भात आहेत. एक तर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा जो आरोप आणि कागदपत्र ही अंजली दमानिया ताईंनी परवाच्या दिवशी माननीय DCM ना दिली आणि DCMचं स्टेटमेंट तुमच्या चॅनलवर मी पाहिलं की आणि पुण्याचे पालकमंत्री आणि DCM असं म्हणाले की ऑफिस ऑफ प्रॉफिटचे सगळे कागदपत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेत, आता मुख्यमंत्री निर्णय घेतील. त्याच्यामुळे मी वाट बघते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ऑफिस ऑफ प्रॉफिटवर कधी निर्णय घेतील. त्यानंतर काल तुमच्या चॅनलवर मी एक प्रेस पाहिली, त्याच्यामध्ये 16 कोटी रुपयाचा आरोप हा एक आहे आणि त्यानंतर सुरेश धसांनी काल आणखीन काल त्यांनी बोगस, हे बघा इथे लिहिलेलं आहे वर्तमानपत्राचं आहे, नॉट अ सिंगल वर्क डन इन परली येट 73 कोर्स बोगस बिल. ही आजच्या वर्तमानपत्रातली बातमी आहे आजच्या. तर मला असं वाटतं की हे जे विषय आहेत मी पुन्हा रिपीट करते म्हणजे एखादा राहायला नको. हार्वेस्टर आणि पीक विम्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप हे 2 आरोप आहेत, हार्वेस्टरचे आणि भ्रष्टाचाराचे. आणि त्याचं कन्फर्मेशन की मी विरोधात आहे म्हणून माझ्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका, पण ह्याच सरकारमधले जे मंत्री आहेत शेती त्यांनी कन्फर्म केलंय याची चर्चा मला असं वाटतं आजच्या बीडच्या DPTC झाली पाहिजे. हार्वेस्टर आणि पीक विमाचा भ्रष्टाचार एक. दुसरं ऑफिस ऑफ प्रॉफिट ज्याचे कागदपत्र बीड आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांनी पाहिलेले आहेत त्याच्यावर पुढे काय झालं. आणि त्याच्यानंतर हे 70-75 कोटी रुपयाची कालची जी प्रेस सुरेश धसांनी गेली आणि आज सगळ्या वर्तमानपत्रात त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि 30 दिवस गेले 30-35 दिवस सुरेश धस, संदीप क्षीरसागर, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, श्री सोळंकी, मला वाटतं तेही आजच्या DPTCत असतील कारण का तेही त्याच जिल्ह्यात मधले आहेत. त्यानंतर नमिताताई स्वतः असेंब्लीमध्ये बोललेले आहेत. अशी म्हणजे जवळपास बजरंगाप्पा सोनवणे तिथले खासदार आहेत तेही DPTCला इन्व्हायटेड असतील. बरोबर आहे. हा विषयाची सुरुवात कोणी केली तर बजरंगाप्पा सोनवणेंनी केली. आणि पहिली मागणी की ज्यांनी खून झाला या देशाला कळलं कसं की बीड आणि परभणीमध्ये घटना झाल्या, या 2 खून झाले, या हत्या झाला, ह्याची सुरुवात किंवा ह्याला वाचा फोडायचे काम कोणी केलं हे जबाबदारीने बजरंगाप्पा सोनवणेंनी केलं. आणि आज हे सगळे विषय म्हणजे बजरंगाप्पांनी केलेले आरोप,
संदीप क्षीरसागरांनी केलेले आरोप, सुरेश धसांनी केलेले आरोप, त्यानंतर नमिता मुंदडांनी केलेले आरोप, सोलंकीजींनी केलेले आरोप, हे सगळे जे आहेत हे स्थानिक आमदार आणि खासदार आहेत बीडचे. या सगळ्यांनी गेल्या 50 दिवसात केलेले आरोप प्रत्यारोप आहेत. माझी अपेक्षा आहे की ह्याच्यात महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याची नोंद घेऊन महाराष्ट्राला न्याय द्यावा, अशी मी मागणी एक लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्रातले एक नागरिक म्हणून आज ही मागणी करते. कारण का आज तिथे योगायोगाने तिथली डीपीडीसी आहे, हा पहिला मुद्दा. त्याच्यानंतर 51 दिवस फरार असलेली व्यक्ती आहे कुठे, अशी गायब कशी होऊ शकते, पोलीस यंत्रणा काय करते? आणि जोपर्यंत बीड आणि परभणी, सोमनाथ आणि संतोषला न्याय मिळत नाही, आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही. अजित पवार बीडमध्ये जाऊन सज्जड दम देत आहे. खंडणी प्रकरणातील खरं तर सगळी प्रकरणं आता तिथून उघडकीस आलेले आहेत. मात्र आता ते तिथे जाऊन म्हणतात की मी जर या प्रकरणात कोणी सापडलं तर त्याला मागे पुढे न पाहता ठोस कारवाई करेन किंवा मोक्काची कारवाई करेन. एक तर सगळे जे कागदपत्र आहेत ते अंजली दमान यांनी DCM ला दिलेले आहेत, हे मी तुमच्या चॅनलवर पाहिलेलं आहे. आणि DCM असं म्हणाले की आता मी हे सगळे कागद माननीय मुख्यमंत्र्यांना दिले. मुख्यमंत्री मला वाटतं प्रचारासाठी दिल्लीला गेलेत असं तुमच्या चॅनलवरनं कळतंय. त्याच्यामुळे मीही ट्विट करणारे, मीही आज दिल्लीत जाणारे, पण ते कदाचित प्रचारात असतील. मला पार्लमेंटमध्ये हे सगळे मुद्दे मांडावे लागतील, त्यामुळे मी पार्लमेंटमध्ये असणारे पुढचे काही दिवस. तर पार्लमेंटमध्ये हे मुद्दे बजेट सेशनच्या वेळीच पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे सगळे आम्ही खासदार एकत्र मिळून महाराष्ट्रासाठी न्याय मागणार आहोत. महाराष्ट्रात ही जी हप्तेबाजी, भ्रष्टाचार, एक्स्टॉर्शन हे सगळं चाललंय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याच्यासाठी ताकदीने माणुसकीच्या नात्याने आम्ही लढणार आहोत. आणि मी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे साहेबांचे जे खासदार आहेत त्यांचीही भेट दिल्लीत घेणार आहे पार्लमेंटमध्ये. 31 आणि 1ला माझी भेट होईलच. आणि त्यांना विनंती करणार आहे की जसं महाराष्ट्रामध्ये सगळे पक्ष मिळून या सगळ्या बीडच्या ही जी घटना आहे याच्यामध्ये पूर्ण ताकदीने सगळे पक्ष सोमनाथ आणि संतोषच्या कुटुंबाबरोबर उभं राहिले, तसं माणुसकीच्या नात्याने आपले राजकीय मतभेद हे बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी याच्यासाठी हाऊसमध्ये लढलं पाहिजे. आपण सगळ्यांनी अमित शहाजींची वेळ घेतली पाहिजे. अमित शहाजींना माहिती दिली पाहिजे की बघा तुमच्या राज्यात चाललंय तरी काय. त्याच्यामुळे कदाचित अमितभाई शहांना हे माहिती नसतील गोष्टी महाराष्ट्रात काय चालल्या आहेत. तर आमची नैतिक जबाबदारी आहे, मी स्वतः अमितभाई शहांची वेळ घेऊन, बजरंग अप्पा सोनवणे आणि सगळ्या खासदारांना घेऊन अमितभाई शहांची वेळ मागून त्यांना ह्या सगळ्याची मी स्वतः माहिती देणार. मी गेले 50 दिवस आमच्या सगळ्यांचीच मागणी, माझी, बजरंग अप्पांची, संदीप क्षीरसागरची, जितेंद्र आव्हाडांची, सुरेश धसांची, अंजली दमानियातांची, आमच्या सगळ्यांची एकच मागणी आहे की एवढे ॲलिगेशन झाल्यावर नैतिकतेवर निर्णय माणसांनी घ्यावा, एवढीच आमची मागणी आहे. नैतिकता होत नाही मग राजीनामा का घेत नाही हा प्रश्न मला नका विचारू. 4 वाजता याल ना डीपीडीसीला, तेव्हा विचारा. त्याचं उत्तर मी कसं देणार? महिलांना सक्षमीकरण केलं जातंय, परंतु महायुतीतले एक मंत्री आहेत नितेश राणे, ते म्हणतात की बुरका घालून परीक्षेला प्रवेश दिला नाही गेला, कॉपीचं प्रमाण मी काही स्टेटमेंट ऐकलेलं नाही. मी पत्र वाचलेलंही नाही आणि स्टेटमेंट वाचलेलंही नाही. मी स्टेटमेंट वाचून, पत्र वाचून तुम्हाला असं म्हणणं आहे. मान्य आहे का तुम्हाला अशा पद्धतीनं? मला माहितीच नाही, त्याच्यामुळे मी कसं बोलतो. लाडकी बहीण योजनेमध्ये परराज्यातील महिलांचाही त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. अगोदर आपण पाहिलं की यामध्ये बांगलादेशी महिला पण होत्या. आता या सगळ्यामध्ये परराज्यातील महिलांचंही बनावट कागदपत्र बनवून त्याचा मोबदला घेण्यात आला. मला असं वाटतं की जेव्हा इलेक्शनच्या आधी ज्या पद्धतीने एजन्सी, कुठल्या एजन्सीनी फॉर्म भरून घेतले? सरकारच्याच एजन्सी ना. जर सरकारच्याच एजन्सीनी फॉर्म भरून घेतले तर उत्तर सरकारने दिलं पाहिजे या सगळ्याचं. त्या योजनेचं काय आहे, कधी 2100 रुपये देणार आहेत? 2100 रुपये तर या महिन्यापासून यायला पाहिजे होते, जानेवारी पासून. का 2100 रुपये येत नाहीयेत? आणि आता ज्या सरकारनीच फॉर्म भरून दिले, अधिकाऱ्यांनी एवढे मोठे करोडो रुपये खर्च करून एवढे मोठे कार्यक्रम केले, राखी बांधून घेतली सगळ्यांकडून, त्याचा पुढे काय झालं? मग हे परत घेण्यासाठी तुम्ही हे कार्यक्रम घेतले.
याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. ताई साहेबांची तब्येत बिघडली होती, त्यानंतर त्यांनी सर्व दौरे रद्द केले होते. आता तब्येत कशी आहे साहेबांची आणि दौरे कधीपासून चालू होणार आहे? उद्यापासून साहेब सगळ्या कार्यक्रमांना जाणार आहेत. कारण खरं तर 2 मोठ्या घटनाही झाल्या, त्याबद्दल त्यांना स्वतःला काळजी वाटते. एक तर कुंभमेळ्यामध्ये काल झालेलं स्टॅम्पीड, तुम्ही हे सगळे पाहिले असतील फोटो, आजच्या सगळ्या वर्तमानपत्रात आहेत. त्यामुळे कुंभमेळ्यामध्ये काल झालेली जी घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. त्याच्यात काल बऱ्याच लोकांनी मला, पुण्याचे पण काही लोक तिथे गेले, त्यांचे मला व्हिडिओ झालेले की त्यांना प्रचंड अडचण होते, सहकार्य पाहिजे, मदत हवी आहे. तर कालच निरंजन ज्योतिजी, ज्या अनेक वर्ष माझ्याबरोबर खासदार राहिलेले आहेत, केंद्र सरकारमध्ये मंत्रीही राहिलेले आहेत, निरंजन ज्योतिजींचं काल एक स्टेटमेंट आलेलं आहे की इथे आर्मी लावा, कारण का इथे प्रशासन पूर्णपणे कोलॅप्स झालेलं आहे. हे स्टेटमेंट भारतीय जनता पक्षाच्या खासदार निरंजन ज्योतिजींचं आलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की उत्तर प्रदेशच्या सरकारने याच्यात काळजी घेतली पाहिजे. आपल्याही भागातले महाराष्ट्रातले अनेक लोक प्रयागराजला जात आहेत, सांभाळून जावा, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर कोलॅप्स होतोय अशी सारखी माहिती येते. त्याच्यामुळे आपण सगळे त्यांच्या मदतीला तर अवेलेबल आहोत, पण उत्तर प्रदेशच्या सरकारने महाराष्ट्र आणि देशातून उत्तर प्रदेशमध्ये लोक येत आहेत त्याच्याबद्दल काळजी घेतली पाहिजे. आणि जर सरकारकडून काम होत नसेल तर मला असं वाटतं जी मागणी तिथे ग्राउंडवर साध्वी निरंजन देवी जी मागणी करतायत, ती मागणी जर गरज असेल तर त्याचा तातडीने निर्णय घ्यावा. काल आपण 30 लोक गमावलेत, आपल्याला हे न परवडणार आहे. तुम्ही एक स्टेटस ठेवलं होतं व्हॉट्सअप स्टेटसला, भावनिक आहे ते पवार साहेबांबद्दल, तर नेमकं काय म्हणायचं होतं तुम्हाला? म्हणजे पवार साहेबांनी सगळ्यांना सामावून घेतलं, पण काही जणांनी एक वेगळ्या पद्धतीने मार्ग निवडले, त्यामध्ये स्वतः अजित पवार सुद्धा होते. नेमकं तुमचं स्टेटस काय? माझा तेवढा तर अधिकार मला संविधानाने दिलाय. सरकारला मृतांच्या आकड्याबाबत म्हणजे जे व्हिडिओज येत आहेत तिथून ते अतिशय म्हणजे अस्वस्थ करणारे आहेत. त्याच्यामुळे नक्की नंबर काय, माझं म्हणणं आहे किती नंबर असला, एक माणूस जरी स्टॅम्पीड होणं हेच वाईट आहे. याचा अर्थ कुठेतरी इन्फ्रास्ट्रक्चर कोलॅप्स झालेलंच आहे. आणि साध्वी निरंजन देवी स्वतः कन्फर्म करतायत ना, त्या स्वतः अनेक वर्ष माझ्या बरोबर खासदार राहिलेले आहेत, मंत्री राहिलेले आहेत केंद्र सरकारमध्ये. जेव्हा साध्वी निरंजन देवी कन्फर्म करतायत की तिथे कोलॅप्स झालेला आहे आणि आर्मी बोलवा, अजून काय प्रूफ पाहिजे आपल्याला? पण उत्तर प्रदेशचे मंत्री म्हणतात की अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये अशा घटना घडत राहतात. हे दुर्दैव आहे. जर असा कुठलाही मंत्री असं बोलत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा आज महाराष्ट्राच्या समोर आहे, तो म्हणजे गोविंद पानसरेंची जे अक्यूज आहेत त्या सगळ्यांना बेल मिळालेली आहे. गोविंद पानसरेंच्या हत्या करणाऱ्या लोकांना बेल मिळालेली आहे आणि त्याचं कारण असं सांगण्यात येत आहे की एव्हिडन्स नाहीये. माझं म्हणणं एव्हिडन्स नाहीये, मग सरकार करते काय, पोलीस यंत्रणा काय करते, हा प्रश्न सारखाच येतो ना. म्हणजे प्रश्न असा येतो की मग करप्शन असू दे किंवा पानसरे कुटुंबावर होणारा अन्याय असू दे, ती हत्याच आहे ना. म्हणजे कॉम्रेड पानसरेंची हत्या, दाभोळकरांची हत्या, त्यानंतर सोमनाथची हत्या आणि संतोष देशमुखची हत्या, या सगळ्या हत्यांमध्ये एक गोष्ट सातत्याने कॉमन दिसते आपल्याला की त्या कुठल्याही कुटुंबाला न्याय मिळत नाही. गेले अनेक वर्ष जे सत्तेमध्ये आहेत त्यांना याचं उत्तर द्यावं लागेल. लॉ अँड ऑर्डर. आणि मला सांगा की जे कॉम्रेड पानसरेंनी उभं आयुष्य तुम्हाला आणि मला अधिकार मिळतील याच्यासाठी बोलले, ते तुमच्या आणि माझ्या हक्कांसाठी बोलले. या कॉम्रेड पानसरेंचा जी केस आहे, आता त्यांच्या कुटुंबाशी काल माझं बोलणं झालेलं आहे, ते पुढे सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. त्यांच्यासाठी आम्ही ताकदीने माणुसकीच्या नात्याने लढू. पण जे दाभोळकर पानसरे गौरी लंकेशचं झालं ते संतोषचं आणि सोमनाथचं होऊ नये, नाही तारीख पे तारीख पडती रहेगी. आणि ज्यांनी अशा क्रूर हत्या केलेल्या आहेत, लोकांची आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत, त्यांना असं वाटेल की आपण जर सरकारच्या बाजूने असलो तर आपल्याला काही होणार नाही. दुर्दैव आहे. हा मेसेज जो पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रातून जातोय हा महाराष्ट्राला न शोभणार आहे. आणि कालचा नीती आयोगचा रिपोर्ट सांगतो
की महाराष्ट्राची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती ही नाजूक आहे. हे जे गेले 3 वर्ष मी सातत्याने म्हणत आले. तुम्हाला ऐकून ऐकून किती वेळा मला सांगा, मी फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंटवर मी किती वेळा बोलले, FRBM ऍक्ट वर किती वेळा मी बोलले 3 वर्षात. आणि काल नीती आयोगचा जो रिपोर्ट आला, गेले 3 वर्ष जे फिस्कल मॅनेजमेंट बद्दल बोलले, तो रिपोर्ट जणू काय आम्ही केलेल्या भाषणातून लिहिलेला. ते वास्तव खरं आलं ना. आम्ही खरंच बोलत होतो फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट बद्दल. परवा बजेट सादर होते, काय अपेक्षा काय? महाराष्ट्रासाठी काय काय? नाही, महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चर, रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी माझी अपेक्षा आहे सरकारने पैसे द्यावे. रेल्वेचं जे मुंबईचं सबर्बन असेल, सेफ्टी असेल, या सगळ्यासाठी, रेल्वेसाठी असतील, पोल्युशन असेल, टॅक्सेशन मध्ये रिलीफ आला पाहिजे, GST स्ट्रीमलाईन झालं पाहिजे. GST मध्ये खूप अडचणी आहेत. आता म्हणजे त्या कॅरमल पॉपकॉर्नचे नीम्स तुम्हीच पाहिले असतील, सॉल्टेड कॅरमल. आणि परवा मी तो स्काय फोर्स पिक्चर बघायला गेले होते. आता माझ्या मुलीनी सॉल्टेड आणि कॅरमल मिक्स मागितलं, तर मी माझ्या मुलीला म्हणलं असं करू नकोस बेटा, सॉल्टेडचा 5%, कॅरमलचा 18%, हे सगळं बिचाऱ्या त्या पॉपकॉर्नवाल्याचा त्रास देऊ नकोस. त्याच्यामुळे मी तिला सांगितलं, एक तर कॅरमल तरी खा, नाही तर सॉल्टेड तरी खा, दोनों मना आहे बेटा तुम्हारी. हे दुर्दैवी अशी परिस्थिती आहे ना. नाही, काय पराग आळवणीच्या घरी लग्न होतं तिथं अजितभाऊ सातेरे यांचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. नागरिकांना मारहाण असेल किंवा मग जागेचा वाद असेल. सध्या एका रुग्णावर म्हणजे एका आपल्याकडले नवीन वादविकरण आहेत ते. अनेक प्रकरणं त्यांची समोर येत आहेत. ती दुर्दैव आहे. मला असं वाटतं अजित पवार राष्ट्रवादी पक्ष यांनी याच्यावर स्टँड घेतला पाहिजे. जसं बीडमध्ये आज त्यांनी स्ट्रॉंग लाईन घेतलेली आहे, ती आधीच घेतली असती कदाचित संतोष आपल्या बरोबर आज असताना त्याच्या मुलाचा वाढदिवस त्यांनी त्याच्या मुलाबरोबर साजरा केला असता. पण पुण्यामध्ये येऊ नये अशी आमची विनम्र विनंती आहे. आणि हे जे व्हिडिओ आलेत हे पुण्यासाठी चांगले नाहीयेत आणि आपल्या सुसंस्कृत पुण्यासाठी हे हानिकारक आहे. काही GBS बद्दल एक की सरकारनं सांगितलं की उपचार मोफत होतील, पण ज्या दिवशी घोषणा केली त्यापूर्वी ज्या रुग्णांना लागण झाली, त्यांचा खर्च झाला 4 लाख 8 लाख असे अनेक रुग्ण आहेत, त्यांच्या खर्चासाठी आणखी काही सरकार. माझं म्हणणं आहे की हे ऋण आहेत, त्याच्यासाठी काय एकच हॉस्पिटल एकच यंत्रणा अशी नसते. सरकारने दिल खोलना चाहिए की माणुसकीच्या नात्याने अशा का. अहो, तुमच्याकडे मेट्रोसाठी 18,000 20,000 25,000 कोटी रुपये आहेत. तुमच्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी त्यांच्याकडे करोडो रुपये आहेत. तर एवढे पैसे या सरकारकडे आहेत, तर थोडेसे पैसे आमचे गरीब कष्ट करणाऱ्या आजारी रुग्णांसाठी दिले, ज्याचं कमिटमेंट त्यांनी केलेलं आहे, तर काय हरकत आहे या सरकारला. एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करतात ना, थोडेशा पैसे मेडिकल मध्ये घाला ना. माणसं जगतील ते इन्फ्रास्ट्रक्चर वापरतील ना. या सरकारचा असंवेदनशीलपणा. उद्धव ठाकरेंना भाजप अजूनही जवळ करताना दिसतंय. काल पराग आळवणींच्या लग्न समारंभात चंद्रकांत पाटील म्हटले, जर तुम्ही परत आमच्यासोबत आले तर आनंदच आहे. ऑफ द रेकॉर्ड स्टेटमेंट आहे. ऑफ द रेकॉर्ड स्टेटमेंट होतं का तुमच्या चॅनलवर होतं? सुवर्ण क्षणाची वाट पाहतो या आमच्यापर्यंत पोहोचून अशी वस्तू झाली मी समजून. कसं आहे, जर तो उद्धवजी एकत्र आपल्या बरोबर असणं हा जर सुवर्ण क्षण आहे, तर आम्ही भाग्यवान आहोत ना. गेले 5 वर्ष उद्धवजी आमच्याच बरोबर आहेत. भविष्यात उद्धवजी आमच्या बरोबर आहेत. काही एक प्रश्न ग्रामस्थांचा असा आहे की जसे पोर्शे कारमध्ये रिपोर्ट बदलले गेले प्रकरणात, तसे पाण्याचे विहिरीचे जर नमुने बदलले गेले असतील, रिपोर्ट बदलले गेले असतील, तर अशा परिस्थितीत काय करावे? आपण कशासाठी आहोत मग? तुम्ही आता संतोष आणि सोमनाथच्या कुटुंबाला न्याय द्यायचं काम हे प्रशासन कुठे करते? गेले 50 दिवस आपण सगळे म्हणजे मीडिया आणि आपण सगळ्यांना अनेक पक्षातले सत्तेतले काही लोक, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. मी नैतिक शब्द का वापरते? कारण का ह्या सरकारने नैतिकता सोडून दिली आहे, पण आपण नाही सोडलेली ना. मीडियानी सोडली आहे ना आम्ही कोणी सोडली. त्याच्यामुळे काही गोष्टी आम्ही निवडून कशासाठी आलो? हीच लढाई लढण्यासाठी. नाही, आज अनिशा DPDC आहे, या भागातील मुख्य गरज आहे फिल्ट्रेशन प्लॅन्ट. त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. ती मागणी करणार की नाही? हो, अर्थातच मी करणार आहे. मी एवढी 2 प्रश्नांची मागणी या DPDC मध्ये करणार आहे. एक म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये एक्स्टॉर्शन किंवा गुंडागर्दी
ही पूर्णपणे थांबली पाहिजे. आम्हाला अस्वस्थ वाटतं, कारण का आमच्या लोकसभा मतदारसंघात इन्व्हेस्टमेंट्स येतात, मेसेज चुकीचा जातो. त्याच्यामुळे पुण्याचं जे इमेज आहे ते आपण सगळ्यांनी मिळून जपलं पाहिजे. ही एक मागणी मी करणार आहे, विनंती मी डीपीटीसी मध्ये करणार आहे. आणि दुसरं, पाण्याचं आणि वायूचं जे प्रदूषण आहे, या दोन्ही विषय अतिशय गांभीर्याने सरकारने घ्यावं. आणि आमची सरकारला करायची ही तयारी आहे. आणि मी स्वतः उद्या, जेव्हा कालच मी तुम्हाला म्हणले तसं, मी भूपेंद्र यादवजींशी कालच सकाळी बोललेले आहे या विषयावर. मी उद्या दिल्लीला जाऊन पुन्हा एकदा भूपेंद्र यादवजींचं मार्गदर्शन घेणार आहे की केंद्र सरकार आपल्याला या पोल्युशनसाठी काय मार्गदर्शन करू शकतं. ते 23 गावात समावेश होऊन 3 वर्ष झाले, पण यांचं पायाभूत ज्या सुविधा आहेत त्या अजूनही पुरवल्या जात नाही. महत्वाचं म्हणजे पाण्यामुळे हे सगळं होतंय. आणि दुसरीकडे एक हे झालं महापालिकेचं पाण्याचं, आणि दुसरीकडे न्यूरोलॉजिस्ट नाही आहे. त्या सगळ्यात महापालिकेचा ढिसाळ कारभार किंवा निष्काळजीपणा समोर येतोय. अर्थातच आम्ही कॉर्पोरेशनच्या दर महिन्याला, तुम्ही असताना सगळे त्या माझ्या प्रत्येक मीटिंगला आम्ही हे विषय, आपण सगळे टॅक्स भरतो, लोकांची टॅक्स भरायची तयारी आहे, पण सर्व्हिसेस ही जबाबदारी आहे ना या सरकारची. पण हे जे प्रशासन आहे ते फक्त FSI देण्यात खूप व्यस्त असतं. आणि